बघा आपलं प्रॅक्टिकल आहे टेस्ट फॉर कंटिन्युटी अँड इन्सुलेशन रेजिस्टन्स ऑफ अल्टरनेटर. तर यामध्ये आपण काय केलं की सर्वप्रथम आपण जी आपली मोटर आहे ती मोटर घेतली, त्यामध्ये आपण आता मल्टीमीटरच्या सहाय्याने आपण कंटिन्युटी टेस्ट करू. बरोबर की आपली वाइंडिंग जी आहे ती कंटिन्युटी देत आहे काय. तर यामध्ये सर्वप्रथम काय केलं आपण या कंटिन्युटीवर सेट केलं. बरोबर दोन्ही याचा एकामेकाला टच केलं, त्याच्यामध्ये बीप येत आहे, बीप आलेला आहे. आता आपण पूर्ण यामध्ये काय करू वाइंडिंग कंटिन्युटी टेस्ट करू. बघा यामध्ये वायर दिले आहेत, दाखवते बीप येत आहे, म्हणजे हे वायर काय आहे एकमेकाला कनेक्ट आहे. नंतर बघा यामध्ये दाखवत आहे म्हणजे वायर कनेक्ट आहे, आणि हे जे वायर आहे हे या वायरला कनेक्ट आहे, दाखवते. आता आपण पाहू ही झाली आपली वाइंडिंगची कंटिन्युटी चेक. बरोबर आता पाहू आपण या बॉडीला, यामध्ये तुम्हाला दिसते ही जी बॉडी आहे या बॉडीला एखादी वायर वगैरे टच आहे का ती बॉडीवर आपण चेक करून घेऊ. तर वाजते आहे काय नाही, म्हणजे बघा बॉडीला जर आपण टच केलं तर इथं वाजत आहे बॉडीला. पण जे एखादं वायर असेल कंडक्टर असेल तो टच झाला आहे का समजते, यामध्ये समजते का आहे का टच नाही, म्हणजे आपली वाइंडिंग चांगली आहे. तर आता यामध्ये आपण हे झालं आपलं जे प्रोसिजर आहे आपण मल्टीमीटरद्वारे आपण याच्यानंतर कंटिन्युटी चेक केली. आता काय करू आपण यामध्ये आता या एसी करंट मध्ये आपण जो टेस्ट कॅम्प आहे त्याद्वारे आपण हे कंटिन्युटी चेक करू शकतो. तर आपण ते आता पाहू. बंद करतो बटन. यामध्ये काय होणार आहे गरम आहे, यामध्ये काय होणार आहे आपला बल्ब लागणार आहे. चालू कर. ठीक आहे. आता यामध्ये बघा दाखवते कंटिन्युटी, म्हणजे एकामेकाला वायर व्यवस्थित आहे, ओपन सर्किट झालेलं नाही. यामध्ये बघा दाखवते यामध्ये दाखवते. हे पूर्ण कंटिन्युटी आपण या अशाद्वारे आपण चेक करू शकतो. आता बघू आपण बॉडी अर्थला, बॉडीला दाखवत आहे. आता एक वायर आपण कशाला लावू तर त्या वाइंडिंगच्या एका टोकाला लावू. दाखवते का नाही, याला दाखवते का नाही, याला दाखवत आहे नाही, याला नाही. म्हणजे जे आपलं बंद कर, जी आपली पूर्ण वाइंडिंग आहे ती आपली काय व्यवस्थितरित्या आहे. हे कशाने दर्शवलं आपण या कंटिन्युटी टेस्ट आहे आपण चेक केलं. आपण दोन पद्धतीच्या कंटिन्युटी टेस्ट केल्या, एक म्हणजे केली आपण मल्टीमीटरनी, दुसरी केली आपण टेस्ट लॅबने. ठीक आहे. त्यामध्ये बघा हे जे वरचं आहे हे काय आहे इन्सुलेशन, आणि आपले काय कंडक्टर. आता आपण यावर पूर्ण इन्सुलेशन काढू. बरोबर आता यामध्ये आपल्याला काय दिसते हे कंटिन्युटी यामध्ये पाहू आपण. दाखवते म्हणजे एखाद्या वेळेस काय होते किंवा हेच झाली असता हे कंटिन्युटी दाखवते, पण इन्सुलेशन काय होते खराब झालेली असते आणि ते बॉडीला अर्थ होऊ शकते. तर त्यासाठी आपल्याला इन्सुलेशन टेस्टर आहे. तर या साह्यानुसार आपण काय करू शकतो की वाइंडिंग जी आहे या बॉडीला कुठे अर्थ आहे आपण चेक करू शकतो. ते आपण या मेकरद्वारे इन्सुलेशन चेक करू. तर पहा यामध्ये जो आहे कंटिन्युटी, याचा अर्थ हे कंटिन्युटी आहे. आता याला तर या बॉडीला अर्थ असेल आणि हा जर 1 ओम दाखवत असेल, टर्मिनलला आपण जर चेक केलं असता दोन्ही टोकाला वाइंडिंगच्या दोन्ही टोकाला आपण 1 ओम दाखवायचं तर आपली वाइंडिंग चांगली आहे असं आपण त्यामध्ये समजू. बरोबर वाइंडिंग चांगली दाखवते. पण आता हेच जर ओम या बॉडी अर्थ दाखवत असेल तर काय आपण दाखवत आहे काय नाही, म्हणजे आपलं इन्सुलेशन काय सध्या व्यवस्थित आहे असं याच्यामध्ये दाखवून घेतो. ठीक आहे. ओके बस बाकी मग ठीक आहे. तुम्हाला करायचं आहे तुम्ही करू शकता.